नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. मनारे जनी मौन्य मुद्रा धरावी, कथा आदरे राघवाची करावी. नसे रामते धाम सोडोनी द्यावे, सुखा लागी आरण्य सेवीत जावे. समर्थ आपल्याला उपदेश करतात की जगामध्ये वावरताना शक्यतो मौन धारण करावे. मौनम सर्वार्थ साधनम असे एक वचन आहे. आत्ताच्या जगात मौन धारण करणे जरी शक्य नसले तरी वायफळ बडबड बंद करता येणे शक्य आहे. बरीचशी माणसे आपला वेळ व्यर्थ गप्पांमध्ये, स्वतःची स्तुती करण्यामध्ये किंवा दुसऱ्या कुणाची तरी उगीच स्तुती किंवा निंदा करण्यामध्ये वेळ घालवतात. यातून काहीही साध्य होत नाही. त्यामुळे तुम्हाला समाधान मिळते असेही नाही. केवळ टाइमपास हीच भूमिका त्यामागे असते. त्याऐवजी मौन धारण करणं चांगलं असं समर्थ सांगतात. बरीचशी माणसं उपवास करतात किंवा एखादे व्रत करतात. त्याऐवजी त्यांनी एखाद्या दिवशी मौन व्रत ठेवावे. ते जास्ती लाभदायक असते. संत विनोबांसारखे ज्ञानी पुरुष महिनोन्महिने मौन धारण करीत असत. त्यामुळे वाणीला विशेष धार चढते असे अनुभवी मंडळी सांगतात. व्यवहारातही हे आपल्याला पटू शकते. व्यर्थ बडबड करणाऱ्या माणसांचे बोलणे कुणीही गांभीर्याने घेत नाही. याउलट नेमके व मोजके बोलणाऱ्याचे बोलणे इतर जण लक्षपूर्वक ऐकत असतात. म्हणून कमी बोलावे हे चांगले. पुढे समर्थ सांगतात की बोलायची वेळ आली तर रामरायाचे कीर्तन करावे. त्याचे गुणगान गाण्यासाठी तोंड उघडावे. हे सर्व आदरभावाने करावे की जेणेकरून वाणीची शुद्धी होईल. त्यामुळे मनातही भगवंताचेच विचार व वाणीतही भगवंताचाच उच्चार असा दुहेरी लाभ आपल्याला होऊ शकतो. म्हणून तोंड उघडलेच तर ते रामनामासाठी उघडावे असे समर्थांनी सांगितले आहे. याही पुढे जाऊन समर्थ आपल्याला सांगतात की ज्या घरामध्ये राम नाही ते घर वर्ज्य करावे. म्हणजेच याचा अर्थ असा की ज्या घरामध्ये, ज्या कुटुंबामध्ये रामनामाचा जप नाही, ज्यांचा रामावर विश्वास नाही, ज्यांच्या मनामध्ये भगवंताविषयी आदर नाही, असे घर त्याज्य मानावे. यातून आपण असाही अर्थ काढू शकतो की ज्या घरी राम नाही त्या घरी आपण आपल्या प्रयत्नाने राम आणावा व त्यांना योग्य मार्गाला लावावे. म्हणजे जेणेकरून तेही घर रामनामाने भरून जाईल. याही पलीकडे जाऊन समर्थ आपल्याला उपदेश करतात की अंतिम सुख, परमात्म्याचे सुख तुम्हाला प्राप्त करायचे असेल तर त्यासाठी अरण्याचा रस्ता धरा. याचाच अर्थ असा की आत्ताच्या काळात काही अरण्य नाहीत, परंतु आपण एकांत मिळवावा व त्या एकांतात भगवंताचेच मनन व चिंतन करावे. जेणेकरून जे परमोच्च सुख आहे ते आपल्या वाट्याला येऊ शकेल. जय जय रघुवीर समर्थ.